जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीचा दणका खामगाव तहसीलदारांनी बातमीची दखल घेतली आहे। बनावट जात प्रमाणपत्र आणि शासकीय दाखले देणाऱ्या सेतू केंद्रांवर कारवाई होणार आहे। तालुक्यातील सर्व सेतू केंद्र चालकांची तहसीलदारांनी तातडीची बैठक बोलावली आहे। तालुक्यात शेकडो बनावट दाखले दिले गेले असल्याची चर्चा, मात्र अद्याप पोलीस कारवाई झालेलीच नाहीये। जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर तहसील प्रशासन खडबडून जागा झालेला आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीनं समाजात बदल घडवलेला आहे। खामगावात शेकडो बनावट दाखले असल्याची चर्चा होती, मात्र अद्याप पोलीस कारवाई झालेली नव्हती। त्यानंतर आता तहसील प्रशासन खडबडून जागा झालंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे। प्रफुल्ल, त्या सेतू केंद्रावर आता कारवाई होणार आहे। या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने दाखवलेल्या बातमीने आता समाजात बदल घडतोय, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रकरण अत्यंत गंभीर आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून खामगाव तालुक्यामध्ये जात प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा मग इतर कुठलाही सरकारी दाखला हवा असल्यास हा दाखला तातडीनं 8 ते 10 हजार रुपये घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिला जात होता। काही दाखले जे आहेत जय महाराष्ट्राच्या हाती लागले आणि काल जेव्हा जय महाराष्ट्राने ही संपूर्ण बातमी लावून धरली, त्यानंतर खामगाव तहसील प्रशासन खळबळून जागं झालं। तहसीलदार सुनील पाटील यांनी तातडीनं सर्व खामगाव तालुक्यातील सेतू केंद्र चालकांची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीसाठी देण्यात आलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।